जो उपस्थित आहे ते अनुराधा कोल्हापुरे मॅडम, ज्या उत्कर्ष नागरी पतसंस्थेच्या त्या एक कुटुंब प्रमुख म्हणून आज काम पाहता येत आहे. आणि आज उत्कर्ष नागरी पतसंस्थेचा आजचा सातारा शाखेचा हा 5वा वर्धापन दिन आहे. आणि त्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आपण त्यांची गाडी घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर त्यांच्याबरोबर सुरुवातीला आपल्याला जाणून घ्यायचं आहे की उत्कर्षचे आज 5 वर्ष मॅडम पूर्ण होत आहेत सातारा शाखेला. तर तुम्ही आज इथल्या सभासदांसाठी काय संबोधित करा? सभासदांना माझं एवढंच आवाहन राहील की उत्कर्ष पतसंस्थेने जी प्रगती केलेली आहे ती केवळ विश्वासाच्या बळावर केलेली आहे. आता आपली मेन शाखा जी आमचे मिस्टर आनंद कोल्हापुरे यांनी पहिलं पाऊल टाकलं उत्कर्ष पतसंस्थेसाठी, तर तिथं त्यांनी जे विजय मिळवला, तिथं त्यांनी ती लढाई जिंकली. ती केवळ विश्वासावर. त्यांचं एक नाव होतं समाजामध्ये की कोल्हापुरे म्हणजे विश्वास, एका नाण्याच्या 2 बाजू. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी संस्थेला खूप पुढे आणलं. आणि त्यांच्या अकाली निधनाने माझ्यावर ही मोठी जबाबदारी आली अध्यक्षपदाची. आणि त्यांच्या तत्वाप्रमाणे, त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही जी संस्था पुढे चालवली आहे आणि ही संस्था ही पुढे गेलेली, त्याला एकमेव कारण म्हणजे विश्वास. प्रचंड प्रमाणात लोकांचा विश्वास आहे आमच्यावर की आमचं सगळं संचालन उत्कर्ष. आणि मी काय असं म्हणत नाही की केवळ कोल्हापुरे. आमचं जे संचालक मंडळ आहे ते पूर्णपणे पारदर्शी, समाजात एक वेगळं नाव असलेलं आणि निस्वार्थी संचालक मंडळ आहे. अशामुळे सुद्धा या संचालक मंडळाकडे बघितलं ना, लोकांनी काही पुढचा विचार करायचा नाही, या पद्धतीचं नाव आमच्या संचालक मंडळाचं पूर्ण वाई आणि सातारा जिल्ह्यात असल्यामुळं या संस्थेची प्रगती झालेली आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे आमचं जे कर्मचारी मंडळ आहे ते सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि तळमळीनं काम करतात. त्यामुळे संस्था ही पुढे गेलेली आहे. आणि हा जो विश्वासाचा मी मुद्दा मांडला, तो विश्वास चिरकाल टिकणार आहे. यात कुठंही तडा जाणार नाही. आणि तुमचा श्वास, तुमचा विश्वास हाच आमचा श्वास आहे. जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची 100% गॅरंटी मी, आमचं सगळं संचालक मंडळ आणि आमचे सगळे कर्मचारी यांच्या वतीनं मी देणार. बरं, आता ग्राहकांच्यासाठी नवीन सोयीसुविधा काय आपण आणलेली? नवीन सोयीसुविधा म्हणजे कसं, आपण घरपोच सेवा देतोच आहोत. पहिल्यांदा आम्ही वयस्कर लोकांना घरपोच सेवा देत होतो, पण आता कसं आहे, लोक खूप बिझी आहेत. लोकांना बँकेत जायचं, कामं करून घ्यायचे, पण वेळ नाही. तर अशा लोकांसाठी सुद्धा आम्ही घरपोच सेवा देतो. एका क्लिकवर आमची माणसं घरी जातात, का असेल फॉर्म भरून गेले, कॅश देणे, आणि ह्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे. तर ती तर आहेच आमची घरपोच सेवा. आणि अत्यंत अशी आधुनिक टेक्नॉलॉजी आपण संस्थेमध्ये आणलेली आहे. म्हणजे कोर बँकिंग असेल, इतर काही गोष्टी असतील, की आपला ॲपसुद्धा आहे की जेणेकरून लोकांना घर बसल्या आपला बँक बॅलन्स बघता येणार आहे, ट्रान्झॅक्शन करता येणार आहे, सगळं आहे. म्हणजे आज प्रगतीच्या युगामध्ये ज्या ज्या गोष्टी बँकिंग क्षेत्रात अपेक्षित आहेत त्या आम्ही आधीच हो घातलेल्या आहे. त्यामुळं लॉकर सुविधा आहे, गोदरेज लॉकर आहे, आणखी खूप चांगल्या बँकांच्या तुलनेत वगैरे सोयी देतं. आपल्याला ठेवीचा व्याजदर पण चांगला आहे आणि आमचा लाभांश चांगला आहे. आणि खूप बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आम्ही फक्त संस्था म्हणजे पैसे घेणे आणि पैसे देणे या बँकिंग विषयाशी, आर्थिक विषयाशी न ठेवता आपलं सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून सुद्धा संस्था काम करत असते. असंख्य लोकांना आमच्या संस्थेमार्फत काय मदत करता येईल त्या पद्धतीने आम्ही करत असतो. समाजासाठी काम करणारी आपली ही उत्कर्ष पतसंस्था आहे. ग्राहकांच्यासाठी मॅडम नवीन योजना कुठली आहे? आपण ना आता ह्या उत्सवांच्या काळामध्ये व्याजदर वाढवत असतो. आता आपला 3 उत्सव झाले, गणपती झाला, दसरा झाला, दिवाळी झाला, त्यानिमित्त आम्ही ग्राहकांसाठी 9.5% व्याजदर, ठेवीवर व्याजदर दिलेला आहे. शिवाय अपंग, विधवा आणि सिनियर सिटीजनसाठी सुद्धा आमचा 11% व्याजदर जास्त असतो. आणि आमचं आम्ही ना शेअर कॅपिटलची मर्यादा पर हेड 5 लाखावर घेतलेली आहे. पूर्वी 2 लाख होते, आज आपण शेअर कॅपिटल 5 लाखापर्यंत देऊ शकतो. अशा पद्धतीने आणि 10 लाभांश पण आमचा चांगला असल्यामुळं त्याचा पण आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे. 2 लाखाच्या ऐवजी आम्ही मर्यादा ही 5 लाखापर्यंत केली आणि त्याला रिस्पॉन्स प्रकार ग्राहक खूप चांगला चालतो.
धन्यवाद मॅडम, तुम्ही इतकी छान माहिती आज आम्हाला दिली. आत्ता आपल्याबरोबर या उत्कर्ष नागरी पतसंस्थेचे सभासद सुधाकर करपे सर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना उत्कर्षबद्दल नेमकं काय वाटतं. नमस्ते सर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये खरंच स्वागत आहे. आज उत्कर्षचा 5वा सातारा शाखेचा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त आज तुम्ही 10 लाखाची ठेव सुद्धा ठेवलेली आहे. तर उत्कर्षबद्दल तुम्हाला नेमकी काय आपुलकी आणि काय जिव्हाळा आहे ते आमच्या सदस्यांना सांगितलं तर बरोबर. मी वाई तालुक्यातला ओरिजिनल आपण सातारा स्थायिक झालं आहे. मला वाईला ह्यांचं ही उत्कर्ष पतसंस्थेचं मूळ वाईमध्ये, हेड ऑफिस वाईमध्ये, ते कोल्हापूर साहेबांनी निर्माण केलेली उत्कृष्टपणे चालणारी ही संस्था. तर मी वाईचं त्यांचं कारभाराची माहिती मिळाल्यानंतर, कामाची माहिती मिळाल्यानंतर विचाराची जोडणी झाली आणि मी तिथं वाईपासून मी त्यांच्याकडे केली. इथल्या सातारा शाखेत तर तुम्ही पहिल्या दिवसापासून जे सभासद आहात. सांगतो ना मी वाईला होतो. नंतर की मला मी रिटायर झाल्यानंतर साताराला स्थायिक झालो. स्थायिक झाल्यानंतर वाईला जाणं येणं जरा थोडंसं त्रासच व्हायला, पण योग असा चांगला की त्यांनी इथं ब्रँच काढली. तर मी पहिल्यांदा सुरुवात इथे केली. आले पहिल्या दिवसापासून सभासद आहात. आणि आजही आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वाटतं म्हणजे जे स्टाफ आहे त्यांचा काही असो, पण याच ब्रँचला असं नाही, सगळ्यांकडे सगळे त्यांचे लोक फार अतिशय कॉपरेटिव्ह, इतकंच काय. पण माझी वैयक्तिक केस अशी आहे, म्हणजे एका वेळेला बियॉन्ड लिमिट होते ते मला पूर्ण घरी सर्व्हिस देते. कारण आता माझं वय झालं, मला येणं जाणं जमत नाही, या ते देतात, असं कळत देतात. असं काही तुमच्यावर आम्ही मेहरबानी करतो असं काही नाही. आणि त्यामुळे मला या शाखेबद्दल, या संस्थेबद्दल आपुलकीचा एक झलक सांगतो. माझे पैसे नॅशनल बँकेत होते काय, ते मी इकडे आणून ठेवले. मी चेक देतो नॅशनल बँकेत, तिकडचे इकडे त्याच्याबद्दल मला आपुलकी आहे. आणि मी शासनात काम केलं. मला गॅरंटी ही संस्था 100% चालत राहणार, प्रगती करत राहणार आणि तिचा उत्कर्ष होत राहणार. नाव बघा कसं उत्कर्ष. आणि प्रचंड मेहनतीनं तो सार्थ ठरवलेलं आहे तसं नाव. उत्कृष्ट काम केल्यानंतरच उत्कर्ष होणार ना. बरोबर. तो आले कायम चढत राहणार, आले येणार नाही तुम्ही बघा, आले कायम वर चढताय, वर चढताय. अशा परिस्थितीमध्ये मला इथं मी आता आजही माझी परिस्थिती असली की मी येऊ शकत नाही. मी बोल ह्यांच्यासाठी त्या मॅडम फार चांगल्या. हो, वैशिष्ट्य आहे की कोल्हापुरी साहेबांनी जे काय हे रोपटं लावलं ते पूर्णपणे चांगल्या वाढवत आहे. आता बघा, मी त्यांना सुचवलं की ब्रँच इथे काढा, 100% काढा, असं माझं तर एक अपेक्षा आहे. काढावी, कारण मला जर त्यांच्यापासून काही मानसिक सुख मिळाले, आर्थिक सुख मिळालं तर संस्थेची प्रगती मी इच्छेणार नाही. मलाही वाटतं संस्थेची प्रगती व्हावी म्हणून. मग आता तिथे एक चांगली परिस्थिती आहे. कृष्णानगरला व्यापारी आहे, LIDC आहे, अनेक उद्योग आहेत, लोक चांगले सगळे आहेत, त्यांना चांगली सेवा मिळेल, चांगली उत्कृष्ट मिळेल, गॅरंटी मिळेल. कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये गॅरंटी हा शब्द आहे फार महत्त्वाचा. ते मिळाल्यानंतर पैसे आत आहेत, माझे पैसे किती घ्यायला नव्हतं, मला आहेत ते पैसे मिळणं ह्याला नव्हतं आणि ते वेळेवर मिळायचं. इथले ते प्रशांत सोनवणे जो मॅनेजर आहे ते पहिल्यापासून फार सुंदर लेडी आहे. त्या स्वतः येतात घरी जर काही नाही झालं, पण त्या सर्व्हिस सांगितलं आणि पोलाइटली आहे, बरं भाषा बरं केलं. आणि दुसरंही सांगतो तुम्हाला, काही वेळेला माझा असा प्रसंग घडलेला आहे की जर मला ते बियॉन्ड लिमिट काय मला देऊ शकत नाही, जे आहे तेच देतात, पण एक वेळेला मला त्यांनी रात्री पैसे आणून दिले, आणून 9 वाजता म्हणून मला तिथं बरोबर. मी आज आता अशा परिस्थितीत नाही करा तिथं आलो अशासाठी त्यांचं इंप्रेशन आणि आपण त्यांनी आपल्याला दिले, आपणही त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. आपल्याला आपण देवाला कसा नमस्कार करतो,
काहीतरी तो आपल्याकडनं देणार आहे, देत आहे म्हणूनच नमस्कार करतो. तसं त्यांचं आहे की ह्यांना आपण का लोक दाखवतो, का रस्ता दाखवतो, तरी माणसं चांगली आहेत आणि कर्कश नाही कोणाला काय इडीच प्लीज नाही. ह्या वयामध्ये तुम्हाला परत थोडंसं निग्लेक्ट केलं तर वाईट वाटतं. ते निग्लेक्ट करत नाही. आपण ही जोपासणारी माणसं आहे. आणि त्या स्टाफ जो सगळ्याचे आहे चांगले आहे माणसं, त्यांनी सिलेक्शन चांगलं केलेलं आहे आणि चांगलं काम करतात. हे होते सुधाकर करपे सर, जे या बँकेचे पहिल्या दिवसापासूनचे सभासद सुद्धा आहेत आणि आज 5वा वर्धापन दिनानिमित्त ते आज बँकेमध्ये या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आज इथपर्यंत आलेले होते. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे की त्यांना उत्कर्ष नागरी पतसंस्थेबद्दल किती आपुलकी आहे, किती जिव्हाळा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. तर नमस्कार सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही अनंत धन्यवाद. चांगल्या गोष्टीबद्दल तुम्ही जे काही हे काम तुमचं चाललं आहे, चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन मिळण्याबाबत, त्याला पुढची वाटचाल चांगली क्लिअर व्हावी, त्याबद्दल तुम्हालाही अनंत धन्यवाद. असंच सकारात्मक काम करा.